नमस्कार, मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज आहे किचन क्लिनिंगचा व्लॉग. किचन म्हटलं की आपल्या बायकांचा जीव की प्राण. अख्खा दिवस आपला किचनमध्ये जातो. दुपारीच थोडा वेळ काय तो आराम मिळतो. पण तेच किचन स्वच्छ नीटनेटकं दिसावं म्हणून खूप प्रयत्न करून खूप कष्ट घेत असतो आपण. आणि तेच चाललं आहे माझं किचन साफ करायचं. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. समर लहान असल्यामुळे क्लिनिंगचं वगैरे जे काही एक्स्ट्राचं काम असेल ते मी दुपारच्या टायमिंगमध्ये करते, त्याला झोपल्यानंतर. कारण तो जास्ती वेळ कोणाकडे राहत नाही यासाठी. तर इथं अगोदर मी काय केलं, वरच्या शेल्फमधले जे सगळे डब्बे वगैरे होते ते सगळं काढून घेतलं. स्टीलचे डब्बे होते ते घासून खिडकीमध्ये असे पालथे घालून ठेवले, जेणेकरून बाकीचे जे काय आवरेपर्यंत ते सुकून जातील. यासाठी मला डब्बल काम करावं लागणार नाही, पुसून घ्यायला लागणार नाही. यासाठी इथं मी हे डब्बे सुकेपर्यंत पूर्ण जे काचेच्या बरण्या वगैरे होत्या, जार होते, ते घासून क्लीन करून जाळ्यांमध्ये भरून ठेवलं होतं. नंतर ते सुकल्यानंतर पूर्ण जे काही सामान काढलं होतं ते पुन्हा डब्यांमध्ये भरून व्यवस्थित होत्या त्या जागी ठेवून दिलं. नेक्स्ट डेला पुन्हा मी क्लिनिंग करायला घेतलं, तेव्हा वरच्या शेल्फमध्ये जे काही सामान होतं ते एक एक कप्पा करून असं थोडं सामान खाली काढून घेतलं, जेणेकरून पसारा जास्ती होणार नाही यासाठी. आणि इथे आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे धूळ खूप येते घरात. सारखं पुसून घ्यावं लागतं. तरी मी हे दरवाजे वगैरे आहेत, ज्या ट्रॉल्या आहेत, ते सगळं बाहेरून असं पुसून घेत असते एक दिवस आड करून, जेणेकरून खूप घाण दिसणार नाही, डाग दिसणार नाहीत. कारण ह्या जे व्हाईट दरवाजे वगैरे आहेत, व्हाईट पट्ट्या आहेत, त्याच्यावरून लगेच पटकन दिसून येतं. यासाठी मी वेळच्या वेळी पुसून घेत असते. क्लिनिंग करताना मला असं आहे की झालं तर एकतर व्यवस्थित नीट झालं पाहिजे, एकदाच काय ते व्यवस्थित करायचं, सारखं करायला लागणार नाही याची काळजी घेत असते मी. म्हणून असं कानाकोपरा एकदम स्वच्छ ठेवते. इथं मी विम जे लिक्विड आहे ते सगळं पाण्यामध्ये टाकून स्क्रबरने, गालाचा जो स्क्रबर असतो त्याने घासून घेतलं होतं आणि पुसून छान चकचकीत निघालं. एक ड्रॉवर क्लीन झाल्यानंतर दरवाजे त्याचे खुले ठेवून फॅन चालू केला आणि पूर्ण हे सुकू दिले, जेणेकरून प्लायवूड जे आहे, जे लाकडाचं आहे ते, त्याच्यामुळे ते खराब होऊ शकतं. म्हणून फॅन चालू करून हे पूर्णपणे सुकू दिलं. सुक्या कपड्याने पण पुसून घेतलं. असा जो आहे एक शेल्फ मी क्लीन करून घेतला आणि जे डबे होते व्यवस्थित जागच्या जागी सामान ठेवून दिलं. क्लिनिंग झाल्यानंतर कॉक्रोचचे जेल आणलं होतं मेडिकलमधून आणि फिनाईलच्या गोळ्यासुद्धा आणल्या होत्या त्याच्यामध्ये टाकायला, जेणेकरून कुबट वास असा येणार नाही. म्हणून फिनाईलच्या गोळ्या टाकलेल्या. आणि कॉक्रोच जरी झाले तरी जास्ती त्यांचा सुळसुळाट होऊ नये यासाठी अगोदरच जेल लावून घेतलं, म्हणून कॉक्रोच इतके होतच नाही शक्यतो. त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही सामान आहे ते असं क्लिप्स वगैरे लावून मी ठेवते, जेणेकरून डोळ्यासमोर दिसेल. नेक्स्ट टाईम आणताना आपल्याकडे किती शिल्लक आहे किती नाही याचा अंदाज आपल्याला लागतो. नाहीतर कुठल्या तरी डब्यात ठेवून देतो आणि आपल्याला लक्षात राहत नाही. माझं असं कित्येक वेळा झालं आहे आणि किती वेळा तरी असं सामान आणून ठेवतो. म्हणून ते जे सामान आहे ते असं डोळ्यासमोर दिसेल असं ठेवते मी काय. त्यानंतर हा जो शेवटचा शेल्फ राहिला होता तो एकदम क्लीन करून घेतला आणि व्यवस्थित सामान लावून घेतलं. हा जो बोर्ड आहे तो एकदम चुकीच्या ठिकाणी लावलेला आहे, बरोबर गॅसच्या वरतीच आहे. त्याच्यामुळे काही फोडणीला दिलं तर लगेच त्याच्यावरती उडतं आणि लगेच तेलकट चिकट असं होऊन जातं आणि तो काढणं तितकंच मुश्किल होऊन जातं. मग वेळच्या वेळेवर साफ करणं देखील त्याला तितकंच महत्त्वाचं आहे. याला काय केलं मी, जे हँडवॉशचं जे लिक्विड होतं ते 1-2 मिनटं याला लावून ठेवलं
आणि ब्रशने असं छान घासून घेतलं. त्याच्यानंतर एकदम छान निघालं ते. बघू शकताय तुम्ही एकदम चकचकीत निघालं. त्यानंतर खिडकीला जी जाळी लावली ती साफ करण्याचा खूप मोठा टास्क असायचा माझ्यासाठी. धूळ इतकी यायची की अक्षरशः हवा पास होण्यासाठी पण जागा नसायची, इतकं त्याच्यात धूळ अडकून बसायची. मग मी खूप वेळा असं म्हणजे ब्रशने वगैरे कपड्याच्यात घासून बघितलं. मग पाण्याने धुवायचं, खूप वेळ जायचा त्याच्यामध्ये. तर मी काय केलं, बघू शकता तुम्ही किती धूळ अडकलेली त्याच्यात. तर मी काय केलं, जो घरातच जे काही आहे त्याने कसं होईल ह्याचा नेहमी प्रयत्न करत असते. तर हा जो ब्रश होता एकदम 30-40 रुपयाला मिळतो हा. तर त्यानेच असं बघितलं करून तर खूप छान निघालं होतं. धूळ एकदम निघून गेली होती. बघू शकताय तुम्ही किती धूळ निघते त्याच्यातून. जाळी क्लीन झाल्यानंतर या ज्या काचा आहेत तर त्या घरीच लिक्विड बनवते मी. विम जेल, व्हिनेगर आणि पाणी हे सगळं एकत्र करून लिक्विड बनवलं आणि ते स्प्रे केल्यानंतर खूप छान निघतात काचा. बघू शकताय तुम्ही एकदम चकचकीत निघले. त्याच्यानंतर असं क्लीन झालं होतं किचन. खूप छान दिसत होतं आणि एकदम बरं वाटत होतं मनाला. असं क्लीन केल्यानंतर असं बघत राहावंसं वाटतं किचनकडे. तर आजच्या दिवसात हे वरचं सगळं आणि जे काही वरचे शेल्फ होते ते सगळं झालं होतं. नेक्स्ट डेला सकाळी मला हे ड्रॉवर आणि ड्रॉवरमधली भांडी करायची होती. तर सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या अंघोळी उरकेपर्यंत जे ड्रॉवरमध्ये जे काही भांडी होती ती सगळी घासून अशी खिडकीमध्ये बकेटमध्ये वगैरे भरून ठेवली होती. आणि त्याच्यानंतर अंघोळी वगैरे झाल्यानंतर बाकीचे काम आवरल्यानंतर ट्रॉलीज ज्या आहेत त्या मी क्लीन करायला घेतल्या. या ज्या ट्रॉलीज आहेत त्या आम्हाला बिल्डरनेच बनवून दिल्या होत्या. आम्ही जेव्हा घर घेतलं होतं तेव्हा सगळ्यांनाच बनवून दिल्या होत्या. आणि फक्त आम्ही त्याचा सरमायका चेंज केला. कलर चेंज होता, वेगळा होता त्याचा. फक्त आम्ही त्याचा सरमायका आम्हाला पाहिजे तो कलर फक्त ॲड केला त्याच्यामध्ये. हा जो बाजूला कलर दिसतोय तसा ग्रीन टाईप कलर होता त्याचा. आम्ही फक्त त्याचा सरमायका जो चेंज करून फक्त आम्हाला हवा आहे तो कलर त्याच्यामध्ये ॲड करून घेतला. ट्रॉलीज ज्या आहेत त्या शक्यतो पूर्णपणे बाहेर निघणाऱ्या हव्यात, कारण क्लिनिंग करताना आपल्याला बरं पडतं ते. पण आमची ही गोष्ट राहून गेली. आम्ही घाई गडबडीत हे सगळं फर्निचर केलं होतं, कारण आम्हाला एकाच महिन्यात शिफ्टिंग करायचं होतं आणि हे पूर्णपणे असं ठरवून दिलं होतं. आणि सगळं फर्निचर झाल्यानंतर आम्ही अधूनमधून येत होतो बघायला, पण खूप लांबचा पल्ला असल्यामुळे सारखं येणं हे नव्हतं आणि ऑफिस वगैरे सगळ्यांचं होतं. त्याच्यामुळे एवढं काही लक्ष दिलं नाही एवढ्या बारीक-सारीक गोष्टींकडे आणि तीच गोष्ट राहून गेली आमच्याकडून. पण आता समजते की बाबा ते करून घ्यायला हवं होतं, पण ठीक आहे. तर या सगळ्या ट्रॉलीज काढल्या आणि व्यवस्थित अशा क्लीन करून घासून घेतल्या. त्यानंतर ट्रॉलीजच्या इथला जो भाग आहे तिथे निरम्याचं पाणी करून टाकलं आणि ब्रशच्या साहाय्याने घासून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. पण या ज्या साईडच्या पट्ट्या आहेत ज्या ट्रॉलीजच्या त्या पाण्याने गंजतात. पण त्यासाठी मी हे सगळं जे धुतल्यानंतर पूर्ण सुकवून घेतलं आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तेल घेतलं आणि कापसाने त्या साईडच्या पट्ट्या होत्या त्यांना तेल लावून घेतलं, ऑइलिंग करून घेतलं, जेणेकरून ते गंजणार नाही आणि स्मूथली ड्रॉवर खेचले जातील यासाठी. त्यानंतर फ्रीजवरचं सगळं सामान काढून घेतलं आणि फ्रीजचा कवर धुवायला टाकला आणि त्याच्यानंतर तिथला जो पोर्शन होता तो सगळा क्लीन करून घेतला. तोपर्यंत ट्रॉलीज वगैरे सुकल्या होत्या आणि तो किचनचा जो पोर्शन आहे तोही सुकला होता, म्हणून ट्रॉलीज सेट करून घेतल्या. ट्रॉलीज लावताना एवढा काही इश्यू येत नाही, पण काढताना थोडासा प्रॉब्लेम येतो, पण घालताना एकदम स्मूथली जातं. इथं माझं किचन एकदम क्लीन करून झालेलं आणि एकदम चकाचक दिसत होतं. काय सांगू तुम्हाला की किती मला प्रसन्न वाटत होतं, किती माझं मन भरून आलेलं असं बघून. पण शक्यतो असं राहत नाही, पण नेहमीच ठेवायचा प्रयत्न करत असते. पण माझं पर्सनली असं आहे की मी एखादी गोष्ट क्लीन केली किंवा स्वच्छ केली, काहीही करू दे, कपाट जरी नेटनेटकं लावलेलं असलं तरी 2-3 वेळेस असं उघडून बघते की अरे वा किती छान केलेस करिश्मा तू, असं मी स्वतःला कौतुक करत असते. पण असं कोणी जरी केलं नाही तरी स्वतः करणं खूप गरजेचं असतं, आपलं कौतुक. तर अशी मी भांडी सेट केली होती. इथे जग, टोप, कढया हे ह्याच्यामध्ये ठेवलं होतं. इथे जे आहे ते ताटं, तवा, पळपोट, मिक्सरची भांडी वगैरे, जाळी हे असं सामान इथे ठेवलं होतं. याच्यामध्ये आहे ते प्लेट्स, मसाल्याचा डब्बा, एक्स्ट्राचे जे तांबे कधी पाहुणे वगैरे आले तर यासाठी ठेवलं होतं. आणि हा लास्टचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये सगळे चमचे वगैरे जे काय लागणारे असतात आपल्याला भाजीला, आमटीला, भाताला
हे जे चहाची गाळणी वगैरे सगळे याच्यामध्ये ठेवलं होतं. इकडे जे फ्रीज आहे ते फ्रीजवरती चमच्याचा जो स्टँड आहे तो ठेवला होता. काही बाटल्या होत्या आणि एक मनी प्लांट लावला होता आणि इथे एक मशीन आहे कपड्याची. तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.